नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज अर्थातच चर्चा आहे राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आणि दिलेल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या संकेताबद्दल. आपला आजचा सवाल आहे तो म्हणजे पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत देऊन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना एकीकडे आव्हान दिलंय का? आणि याच मुद्द्यावरून जर विचार केला गेला तर राहुल गांधींनी आपलं नाव पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी पक्ष देईल ती जबाबदारी म्हणून स्वीकारण्याकरता आज जी तयारी दाखवली याला इतका उशीर का लागला? दुसरी गोष्ट, राजस्थानची निवडणूक झाल्यानंतर सचिन पायलट यांना राजस्थानच्या पक्षाच्या प्रभारीपदी नेमलं गेलं. हे इतकं उशिरा का झालं? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी काँग्रेस संघटनेमध्ये एक वाक्यता दिसून येत नव्हती दरम्यानच्या काळामध्ये. आता 17 तारखेला राहुल गांधींचं नाव जाहीर केलं जाईल या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीकरता, असंही आता बोललं जात आहे. हे सगळं होऊन पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधींची केडर यांच्यामध्ये जुळून येणार का? आणि जुळून आलं तर राहुल गांधी जे म्हणतील ते ज्येष्ठांना मान्य होणार का? ह्या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह आपण आज चर्चेमध्ये करणार आहोत. आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते हुसेन दलवाई आहेत. ते स्पष्टपणे भूमिका मांडतील या सगळ्या संदर्भात आणि राहुल गांधींचं नेतृत्व पक्षासाठी किती फायदेशीर ठरेल हेही सांगतील. आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमध्ये कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आहेत आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी देखील आहेत. ते देखील या सगळ्या निर्णयाकडे कसं बघतात ते आपल्याला कळेल. आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे नेते सुभाष वारे देखील पुण्यावरून आहेत आणि आपल्या औरंगाबादच्या स्टुडिओत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे देखील आपल्यासोबत आहेत. या सगळ्या घडामोडींचं ते विश्लेषण करून आपल्याला सांगतील. अर्थात सुरुवात चर्चेची हुसेनभाई तुमच्यापासूनच आहे. राहुल गांधींनी हा निर्णय घ्यायला इतका उशीर का केला? पक्ष नेहमी म्हणतोय, पक्षातले तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते यापूर्वीपर्यंत म्हणत होते, मात्र राहुल गांधी तयार होत नव्हते. आज त्यांना असं का वाटतंय की पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारावं? एक लक्षात घ्या की याच्या आधी ते करू शकत नव्हते. याचं कारण असं की आमचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आहेत. त्यांच्याबद्दल नितांत आदर पार्टीमध्ये आहे आणि सोनियाजी काय, राहुलजी काय यांना नितांत आदर आहे. याच्या आधी अशा रीतीचं ही चर्चा करणं याचा अर्थ असा होता की त्यांच्यावरचा विश्वास नाही किंवा त्यांचं नेतृत्व बदलण्याच्या संबंधामध्ये पक्ष विचार करतोय असा एक चुकीचा संकेत गेला असता. आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर वस्तुस्थितीमध्ये म्हणजे माझं व्यक्तिगत मत मी सांगेन की आपली देशाची जी संबंध घटना आहे ही संसदीय लोकशाहीची घटना आहे. ती काय अध्यक्षीय पद्धतीची नाही की निवडणुकीच्या आधी एक कुणाचं तरी नाव घ्या आणि त्यानंतर त्याच्या भोवती संबंध निवडणूक लढवा, असं नाही. पक्षाचं नेतृत्व जे असतं त्याचा चेहरा असतो आणि त्याच्या अनुषंगानं निवडणूक होते. नंतर जे निवडून येतात ते प्रतिनिधी आपला पुढचं कारभार करण्यासाठी नेता निवडतात. ही एक पद्धत आहे आणि तीच पद्धत बरोबर. ही पद्धत कधी बदलली? ही वाजपेयींच्या काळात बदलली का? नाही बदलली. ही कधी बदलली नेमकी हे लक्षात घ्या. ही बदलली अडवाणींनी ती बदलली. 2009मध्ये त्यांनी फार आग्रहपूर्वक आपलं नाव घ्यायला लावलं कारण त्यांना कुठेतरी स्वराजची भीती होती, जेटलींची भीती होती, राजनाथची भीती होती, कुणीतरी टपकेल असं सातत्यानं वाटत होतं. म्हणून त्यांनी ते पार्टीला आग्रहपूर्वक आपलं नाव हे करायला डिक्लेअर करायला लावलं. आत्तासुद्धा मोदींचं नाव येत असताना बरेच संघर्ष त्याच्यात झालेले आहेत. मोदींचं नाव कसं आलं लक्षात घ्या. मोदींचं नाव पण तुम्ही आता भाजपची उदाहरणं देता. यापूर्वीची निवडणूक इंदिरा गांधीच्या नावाने काँग्रेसने लढली, राजीव गांधींच्या नावाने काँग्रेसने निवडणूक लढली. हे चेहरे होते. नाही सांगतो आणि चेहराच पक्षाला लागतो. बरोबर. आता कुठेतरी काँग्रेस तो चेहरा शोधण्याच्या प्रयत्नात राहुल गांधींचा पुढे आणण्याचा प्रयत्न होत नाही. तसं झालेलं नाही. लक्षात घ्या, ते पंतप्रधान झाले नंतर निवडणूक झाली ती गोष्ट अगदीच वेगळी. अगोदर आणि तेव्हा ते पंतप्रधान म्हणून नाही, त्यावेळेला त्या पक्षाचं नेतृत्व ते करत होते. ती गोष्ट अगदीच वेगळी असते आणि त्या नेतृत्वाच्या अनुषंगानं लोकांच्याकडे जात होतं. पंतप्रधान म्हणून कधीच सोनिया गांधी आपल्या हे गेले नाही, इंदिराजी हे गेलेले नाही, नेहरूसुद्धा गेलेले नव्हते. पहिल्यांदा 2009मध्ये या पद्धतीनं हे सगळं घडलं. मुख्य काय भाग आहे याच्यामध्ये? घटनेचं जे महत्त्व आहे तीच मोडतोड करण्याच्या संबंधामध्ये भाजपने सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि ते फार डेंजरस आहे. आणि हे कसं घडलं? हे RSSच्या मधून घडतं हे लक्षात घ्या. कारण त्यांचा उद्देश जो आहे तो हिंदू राष्ट्र निर्माण करणं आणि त्या दृष्टीने ही घटना त्यांना अमान्य आहे आणि त्यासाठी सगळे जे प्रयत्न चालले त्याचा भाग आहे. म्हणजे मोदी काय आले असं नाही.
आग्रहपूर्वक म्हणजे अडवाणींनीच त्या संबंधामध्ये अडवाणी कशाला त्यांचं सगळं नेतृत्व याला हुसेन भाई, मान्यता तुम्ही देत उत्तर देताय, नव्हते. माधव भंडारी हसतायत तिकडे. त्यांना त्यांना हसू काही दे ते ना. पटलेलं दिसत नाही. नाही, माधव भंडारी, तुम्हाला म्हणणं पटतंय का ज्या पद्धतीने ते सांगतायत अडवाणींच्या मुळेच ही सगळी चेहरेपट्टी पक्षाला लावायची सुरुवात झालेली आहे? मुळात कसं आहे, हुसेनभाई अनेक गोष्टी सोयीस्करपणे विसरत आहेत. काँग्रेसचा कायमच अध्यक्ष वेगळा होता आणि पंतप्रधान वेगळा होता. पंतप्रधान वेगळा याचा अर्थ नेतृत्व वेगळं, अध्यक्षाकडे नेतृत्व नाही. पहिल्या सगळ्या निवडणुका झाल्या त्या नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाल्या. नेहरू पंतप्रधान होते, नेहरू हा काँग्रेसचा चेहरा होता. नंतर इंदिरा गांधींचा चेहरा होता, नंतर राजीव गांधींचा होता. याच्या मधल्या कुठल्याही काळात काँग्रेसने नवा चेहरा, नवं नेतृत्व म्हणून सांगितलेलं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांची नावं सुद्धा आठवणार नाहीत, पटकन आठवतही नाहीत. त्यामुळे हुसेनभाई जे सांगतायत ते खरं नाही. चेहऱ्याच्या भोवतीचं व्यक्तिकेंद्रित राजकारण ह्या देशामध्ये फक्त काँग्रेस आणि काँग्रेसनेच चालू केलं. त्यांनी ते रुजवलं, त्याला घराणेशाही, आणि ती घराणेशाही मग अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणली. ते त्यांच्याकडे नेहरूंच्या नातवाला उमेदवारी मिळते तर मग सरपंचाच्या नातवाला का नको? ती तुमच्याकडे पण आली ना, आणि त्यामुळे तुमची अडचण हे झाली. सगळं ह्यांनी प्रस्थापित केलं. आणि दुसऱ्या बाजूनी ते जे सांगतायत, आम्ही सुद्धा आमच्या पक्षामध्ये जनसंघापासून आम्ही घोषणा देत आलो, अगली बारी अटल बिहारी, आणि त्याची 50 वर्ष तुम्ही मंडळींनी टिंगल केलीत. स्वतः अटल बिहारींनी एकदा मुंबईच्या एका कार्यक्रमात अत्यंत वेगळ्या स्वरात सांगितलं होतं की अबकी बारी बस हो गया, बारी बारी कुछ नाही आहे. त्यामुळे आम्ही काय हा नवीन करतोय आणि अडवाणींनी सुरू केलं आणि मग त्याच्यात हिंदू राष्ट्र वगैरे जे काही सगळं हुसेनभाई सांगतायत, या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. काँग्रेसने सुरू केलेलं राजकारण आहे. काँग्रेसच्या प्रभावामुळे, आणि काँग्रेस जेव्हा विरोधक लोकांकडे जातात तेव्हा विरोधकांना लोक विचारतात, मग तुमचा नेता कोण? काँग्रेसचं माहिती आहे, काँग्रेसला सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत. बरं, यांच्या पार्टीची नावं सुद्धा यांच्या नेत्याच्या नावावर आहेत. आजची ही काँग्रेस सोनिया काँग्रेस आहे. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव आता ते बाळगत नाहीत. इंदिरा काँग्रेस होती, आजची काँग्रेस ही सोनिया काँग्रेस आहे. म्हणजे यांच्या पक्षाला नाव सुद्धा यांच्या नेत्याचं लागतं. नुसता चेहरा समोर ठेवून भागत नाही. स्वामित्व कोणाचं आहे हेही तुम्हाला सांगावं लागतं. इतकं व्यक्ती केंद्रित राजकारण काँग्रेस खेरीज कुणी केलेलं नाही. व्यक्ती केंद्रित राजकारण काँग्रेसने केलंय. विधान आहे ते काही नवीन नाही. राहुल गांधीचं विधान नवीन नाही असं तुम्ही स्पष्टपणे म्हणताय. मला राहुल गांधींच्या विधानातून काही नवी परिस्थिती निर्माण झालेली नाही. एक मात्र मी सांगतो, आजच्या राहुल गांधींच्या विधानाचं एका दृष्टीने मला खूप नवल वाटलं किंवा एक वेगळेपणा जाणवला की एरवी राहुल गांधी विधान करतात तेव्हा चर्चा सुरू होते. आज मात्र राहुल गांधींनी विधान केलं आणि चर्चा संपली. आता पी चिदंबरम, प्रियंका गांधी आणि ते अगदी थेट नंदन निलकेणी पर्यंत कुणाच्याही नावाचं चर्चा करण्याचं कारण उरलं नाही. पहिल्यांदाच राहुल गांधींनी घडवलंय की ते बोलले आणि चर्चा संपवली. हे कुठतरी चांगलं आहे की नाही भाजपच्या दृष्टीने? तुम्ही याला कसं बघता? नाही, आम्ही याच्याकडे बघण्याचा काय मुद्दा येतो? आम्हाला हे अपेक्षितच होतं. नवीन काय याच्यात? तुम्हाला अपेक्षित होतं? मला सुभाष वारेंना मनमोहन सिंग यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलं की मी स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. आमचे युवराज तयार झाले की आम्ही सत्तांतर करू, हस्तांतरण करू. आता युवराज तयार झालेले आहेत. माधव भंडारी, बघूया निवडणुकीमध्ये काय याचे पडघम वाजतात. सुभाष वारे, तुम्ही काय या गोष्टीकडे बघता, कशा पद्धतीने बघता? दिल्लीमध्ये ज्या प्रकारे तुमच्या पार्टीने मोठा बदल घडवला, त्या बदलामुळं आता कुठेतरी काँग्रेसला एक गांधीकरणातलं नेतृत्व म्हणा, किंबहुना राहुलनी समोर येऊन ही सगळी केडर सांभाळली पाहिजे म्हणून ही गरज निर्माण झाली. आणि शेवटी नाईलाजास्तव राहुल गांधींना स्वतःला हे संकेत द्यावे लागले. राजेंद्रजी, मी सुरुवातीला तुम्हाला, IBN लोकमतच्या टीमला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो.
धन्यवाद तुम्हाला पण. आज धन्यवाद. आज हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे राहुल आज गांधी ईद मिलादुन नबी आहे, त्याची जरा आठवण ठेवा. नाही मकर संक्रांतीच्या तुम्ही शुभेच्छा दिल्या, मला फार बरं वाटलं. मी खरं म्हणजे ते लिहून ठेवलं होतं, ते राहिलं. पण त्याबरोबर आज ईद मिलादुन नबी आहे, मोहम्मद पैगंबरांचा वाढदिवस आहे, त्याची जरा आठवण ठेवा. हुसेन भाई आठवण केल्याबद्दल धन्यवाद. आणि सॉरी मी बोलायला विसरलो. ईदच्याही शुभेच्छा तुम्हाला आणि सर्वांना. मी आत्ताच मिरवणुकीतून आलोय. ठीक आहे, विषयाकडे येतो मी. राहुल गांधींनी जे विधान केलंय आज, त्यामुळं त्याची एक वेगळी पैलू मी मांडतो. परंतु एक बरं झालंय की आतापर्यंत प्रत्यक्ष आघाडीवर न येता किंवा सत्तेची जबाबदारी न घेता जे फायदे राहुल गांधी किंवा त्यांचं अन्य नेतृत्व हाताळत होतं, ते आता त्यांना प्रत्यक्षपणे सत्तेची जबाबदारी घेऊन हे करून दाखवावं लागेल. हे एक चांगलं झालं. व्यक्तिवादाची लागण इंदिरा गांधींच्या काळापासूनच काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि त्या काळात हुसेन दलवाई आमचे जे हुसेन भाई आहेत त्यांची भूमिका त्याच्या विरोधी होती, हे अगदी नक्की आहे. मला स्वतःला आजचा हा जो संपूर्ण चर्चेचा परिघ आहे हा अत्यंत अप्रस्तुत अशा अर्थाने वाटतोय की हुसेनभाईंनी एक अत्यंत रास्त उल्लेख केला सुरुवातीलाच की ही संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या ध्येयधोरणांच्या आणि कार्यक्रमांच्या आधारावरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि ध्येयधोरण आणि कार्यक्रमांच्या आधारावर जनतेला निवड करण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु 2 व्यक्तींच्या भोवती किंवा 3 व्यक्तींच्या भोवती ही निवडणूक असे त्याचा परिघ अशा पद्धतीने चर्चा केंद्र ठेवून इथं 2-3 गोष्टींची गफलत होते. म्हणजे एकतर मुद्द्यांच्यावरती चर्चा टाळली जाते आणि दुसऱ्या बाजूला ही हळूहळू ही चर्चा अध्यक्षीय लोकशाहीकडे जाण्याचा धोका आहे आणि ह्या निश्चितपणे टाळला पाहिजे. हा भारतीय जनता पक्षाकडूनही नरेंद्र मोदींचं नाव पुढे करून या पद्धतीची चर्चा छेडली जाते. मला असं वाटतं की जनतेनं ही व्यक्तींच्या मधली चर्चा टाळली पाहिजे. ध्येयधोरण आणि कार्यक्रमांच्यावर बोलायला राजकीय पक्षांना लावलं पाहिजे. अगदी बरोबर. दुसरी एक गोष्ट याच्यातली मला असं म्हणायचं आहे की संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्षाची किंमतच सगळे विसरून चाललेले आहेत. खरं म्हणजे एक अत्यंत रचनात्मक आणि आक्रमकपणे लढणाऱ्या विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्याला संसदीय लोकशाहीत एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि निवडणुका लढवल्यानंतर काही पंतप्रधानच व्हायला पाहिजे, नरेंद्र मोदी काय किंवा राहुल गांधी काय उद्या विरोधी पक्षनेते म्हणून काम करू शकणार नाहीत काही संसदीय लोकशाहीमध्ये, तसं स्वप्न का बघत नाहीयेत ते. आणि तिसरा मुद्दा असा आहे म्हणजे सुभाष अरे तुमच्या पक्षात कोण पंतप्रधान पदाचं स्वप्न बघताय की काय? हे बघा, शेवटी जनतेतून जेव्हा खासदार निवडून येतील तेव्हा जे ठरायचे ते ठरेल. आम्ही आज एवढंच म्हणत आहोत की आमचा पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहे. आता त्यांनी तर स्वतः लोकसभेची निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलेलं आहे. अरविंद केजरीवाल कार्यकर्त्यांना आपला व्यक्ती केंद्रित आहे. नाही व्यक्ती केंद्रित असण्याचं काही कारण नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत हे खरे. शेवटी पक्षाचं नेतृत्व तर असतंच, परंतु आम्ही काही पंतप्रधान म्हणून आता त्यांना हे केलेलं नाहीये. मला असं वाटतं की कारण आम्ही वेगळे आहोत. नाही मला कळलं नाही आपण काय म्हणलात. निवडून आलेल्या खासदारांचा जो अधिकार आहे, कारण आपण व्यक्ती केंद्रित राजकारणच करता आहात, पण त्याला व्यक्ती केंद्रित लेबल लावू नका असा तुमचा आग्रह आहे. नाही, तुम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढा, तसा निष्कर्ष निघू शकणार नाही. कारण आम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाही पक्षाने अजून. जशी तुम्ही तुमच्या नेतृत्वानं थोपवले पंतप्रधान पदाची उमेदवारी पक्षावर थोपवली आहे, आघाडीवर थोपवली आहे, आघाडीचे मित्रपक्ष तोडले हे थोपवण्याच्या नादात, पक्षातले ज्येष्ठ लोक नाराज केले थोपवण्याच्या नादात. तर या पद्धतीचं जर आमच्या पक्षात नाहीये, कृपा करून लक्षात घ्या. हे काही व्यक्तिवाद वगैरे नाहीये. पण माधवजी या पद्धतीने आपण वारे साहेब आपण विसरलात. आपण अण्णा हजारेंपासून सगळ्यांना दूर केलं, किरण बेदींना दूर केलं. तुम्ही किती पक्ष निर्माण व्हायच्या आधी लोकांना दूर केलं. तुम्ही माधवभाई तुम्ही चुकीचं बोलता. आणि आता ज्या पद्धतीची भाषा तुम्ही बोलायला लागलात, आणखी किती जण तुमच्यापासून दूर जातील हे समजायला वेळ नाही लागणार. नाही ते बघू आम्ही. ऐका माधवभाई, असं आहे, जन आंदोलनामधून राजकीय पक्षात परावर्तित करायचे की नाही या वैचारिक भूमिकेवरती अण्णा बाजूला झालेले आहेत. उगीच काहीतरी चुकीची माहिती देऊ नका. दूर होण्याचा काही संबंध नाही. आजही अण्णांच्या मनामध्ये चुकीची माहिती सांगितलंय.
अण्णाने पुन्हा ते पुन्हा ठीक आहे, सांगितलं माझी दिशाभूल पण- केली म्हणून. ही वैचारिक भूमिका आहे की जन आंदोलनानं राजकीय भूमिका घ्यायची की नाही याच्यामध्ये एकमेकांवर- माधव भंडारी सुभाष वारे आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. कारण ऐका नाही. माधव भंडारी सुभाष नरेंद्र वारे मूळ मोदी- मुद्द्याकडे आपण येऊया. अण्णांचा मुद्दा आणि आंदोलनाचा मुद्दा ह्या इथल्या राहुल गांधींच्या मुद्द्याशी फार जुळणारा नाही आहे, कारण ह्या आंदोलनातूनच आता निवडणुका लढायच्या आहेत. मला अजित अभ्यंकरांना चर्चेत आणायचं. अजित अभ्यंकर जे मुद्दे सगळे समोर येत आहेत प्रत्यक्षात पाहता चित्र असं उभं राहत आहे की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी. पण एकूण लोकसभेचा आवाका देशभरातल्या निवडणुकाचा पाहिला तर तिकडे पश्चिम बंगालचा विचार केला तर डावे विरुद्ध ममता बॅनर्जी असा लढा होईल. दक्षिणेत आपण गेलो तर तिथं वेगळ्या स्थानिक पक्षांबरोबर त्यांना लढावं लागेल. इकडे आंध्रामध्ये आपण गेलो तर वायसरांचा मुलगा जगनमोहन रेड्डी विरुद्ध चंद्राबाबू नायडू आणि तिथला स्थानिक पक्ष जो कुठला प्रादेशिक असेल त्याच्याशी लढावं लागेल. जयललिता केरळामध्ये तामिळनाडूमध्ये आहेत, केरळात डावे पक्ष आहेत. अशा याच्यामध्ये व्यक्ती केंद्रित राजकारण यापुढे देशाला तरुण नेईल असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, हे व्यक्ती केंद्रित राजकारण तरुण नेईल का नाही असा विचार या भाजप आणि काँग्रेसने केलेला नाहीये. त्यांचा कार्यक्रम आणि त्यांचा यापूर्वीचा व्यवहार हा इतका बँकरप्ट आणि दिवाळखोर आहे की तो घेऊन लोकांसमोर जर गेलो तर आपल्याला उभं करणार नाहीत. त्यामुळे आता एक नवीन काहीतरी आपण अशी चेहरे म्हणा, कॅम्पेनिंग म्हणा, हे मीडियाला आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन, सोशल मीडियाला कॉन्ट्रॅक्ट देऊन जे काही यांनी सगळे कॅम्पेन चालवले आहेत मोदींपासून सगळ्या अत्यंत ऑर्गनाइज्ड ऑर्केस्ट्रेड अशा, तर त्या चालवण्यासाठी सोपं केव्हा होतं तेव्हा अशा प्रकारच्या व्यक्ती केंद्रित निवडणुका आहेत अशा प्रकारचा आभास जेव्हा निर्माण केला जातो त्यावेळेला होते. देशाच्या हिताचं का नाही याचा विचार यांनी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी तसा केला असता तर त्यांनी अशा प्रकारचा कारभारच केला नसता मुळे या दोन्ही पक्षांनी. त्याच्यामुळे त्यांचा मुद्दा हा आहे की ते आता कोणाला घेऊन, कर्नाटकमध्ये कोणाला घेऊन निवडणूक लढवायची? येडियुरप्पाला, त्यांना तर पक्षात वाजत गाजत आणलेलं आहे. परत कोणाला घेऊन निवडणूक लढवायची? त्यांनी अडवाणींना घेऊन लढवायची. तर अडवाणी हे आता त्यांनी काय भूमिका घेतली सांगितलेलं आहे त्यांनी. तेव्हा आता त्यांना त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षापेक्षा उंच असलेला, उंच मुद्दाम केलेला, दाखवला गेलेला असा आता काय संघ परिवारच्या नावाने निवडणुका लढवायच्या का खासगीकरणाच्या नावाने लढवायच्या? कशाच नावाने निवडणूक लढवायच्या यांनी? आणि म्हणून किंवा काँग्रेसचाही तोच प्रश्न आहे, निवडणुका कोणाच्या नावाने लढवायच्या? हे राजाच्या नावाने लढवायच्या, भ्रष्टाचाराचे सुरेश कलमाडीच्या नावाने लढवायच्या, कोणाच्या नावाने लढवायच्या निवडणुका? आणि म्हणून मग आता एक आमचा हे सगळे जी प्रकरणं झाली ती नाकारणारा कोणतरी आता एक आमचा असा एक नेता आहे असा एक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये निवडणुकीमधले भ्रष्टाचाराचे, आर्थिक धोरणाचे, एकंदर देशातल्या सगळ्या आर्थिक अराजकाचे जे मुद्दे आहेत ते झाकण्याचा प्रयत्न आहे. हे ज्याप्रमाणे एखादा जादूगार दुसरीकडे एखादा हातचलाकी करून मुख्य मुद्द्यावरनं जिथं जादू करायची तिथं लक्ष वळवतो तशा प्रकारची खेळे याच्यापेक्षा याला अजिबात काही जास्त महत्व देण्याचं कारण नाही. जादूगारासारखी खेळी सगळ्या पक्षांकडनं सुरू आहे असं मिश्किलपणे अजित अभ्यंकर नमूद करतायत. मला ब्रेक घेण्यापूर्वी जयदेव डोळे यांच्याकडे जायचं आहे. जयदेव डोळे, जे सगळे मुद्दे प्रत्येक पक्षांकडनं समोर येताना दिसत आहेत, सकाळी देखील तुम्ही या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करताना स्पष्टपणे काही मुद्दे उपस्थित केलेले होते. काय वाटते तुम्हाला की काँग्रेस पुढं किंबहुना राहुल गांधी यांच्या पुढं हे संकेत देण्यावाचून पर्याय नव्हते? निवडणुकीला सामोरं जायचं आहे, 5 राज्यामध्ये आलेलं अपयश तरी पचवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आम्ही सगळे एक आहोत आणि तितक्याच ताकदीने लढणार आहोत हे दाखवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा श्वास भरण्यासाठी म्हणून राहुल गांधींनी भूमिका घेतली? मला मागच्या वर्षीचं एक भाषण आठवतं. तालकटोरा स्टेडियमवर बहुधा ते झालं असावं. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी एक अत्यंत भावनिक भाषण केलं होतं की आदल्या रात्री त्यांना सोनिया गांधींनी खोलीत बोलवलं, त्या खूप रडल्या आणि त्या राहुल गांधीला असं म्हणाल्या की सत्ता विषासारखी असते. तिथं काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधींनी सत्तेला विषाची उपमा दिली होती. सत्ता ही विष आहे असंच म्हटलं होतं. आता मात्र पत्रकारासमोर बोलताना त्यांनी संदिग्ध भाषा वापरली आहे. लोकशाही, जबाबदारी, पक्ष असे शब्दप्रयोग केले. तेव्हा कार्यकर्त्यांसमोर अत्यंत थेट भाषा आणि पत्रकारासमोर मात्र संदिग्ध भाषा, हे मला काही समजलेलं नाही, किंबहुना कोणाला समजू शकत नाही. तरीसुद्धा पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोललेली भाषा मी खरी मानतो, कारण राहुल गांधी काय, सोनिया गांधी काय आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठी काय या सर्वांना राहुल गांधींचं आत्तापर्यंत कर्तृत्व माहिती आहे. लोकसभेमध्ये त्यांना अजिबात रस नसतो, ते पक्षकार्यामध्ये जास्त गुंतलेले असतात. त्यामुळे पंतप्रधान पदासारखं अत्यंत महत्त्वाचं प्रशासनाचं पद हे ते सांभाळू शकतील की नाही याच्याबद्दलच शंका आहे.
मुळात त्यांच्याही मनात शंका आहे, कारण नाहीतर त्यांनी उल्लेख केला नसता की सत्ता विषासारखी असते म्हणून. त्यामुळे ज्यालाकडे राज्यमंत्रीपद नाही, उपमंत्रीपद नाही, कुठलंही मंत्रीपद नाही, तो एकदम पंतप्रधान होणं ही जणू विरोधी पक्षाला घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी देणं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आत्ता त्याने संदिग्ध उत्तर दिलेलं आहे. 17 तारखेच्या महासमितीच्या बैठकीत आग्रह होईल, पण तसं होणार नाही, कारण सगळ्यांनाच, विशेषतः सोनिया गांधींना हे माहिती आहे की राहुल गांधीची पात्रता किती आहे आणि राहुल गांधींमध्ये क्षमता किती आहे. त्याच्यामुळे एकदम राहुल गांधीच्या हातात सगळं देऊन पराभवाचं खापर आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर फोडणं हे दोघांनाही आवडण्यासारखं नाही, परवडण्यासारखं नाही. त्याच्यामुळे तुर्तास राहुल गांधी असं संदिग्धपणे बोलून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करतायत, पण तसं काही व्हायची शक्यता मला वाटत नाही. ती शक्यता पण तुम्हाला वाटत नाही की 17 तारखेला राहुल गांधींचं नाव जाहीर होईल? नाही ना, मी तेच तर म्हणतोय की एकदम एक माणूस पंतप्रधान पदावर बसण्यासारखा सक्षम कसा काय होऊ शकतो. अरविंद केजरीवाल एकदम मुख्यमंत्री झाले, पण तत्पूर्वी त्यांनी 8-10 वर्ष काम केलं होतं, लोकांमध्ये फिरून संघटन केलं होतं, लोकांचे प्रश्न सोडवले होते. राहुल गांधींना प्रशासनाची गोडीच दिसत नाही, त्यांची वृत्तीच तशी नाही. एकतर ते अमेठीमध्ये राहत नाहीत, ते कुठल्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये लक्ष घालतायत असं दिसत नाही, कुठल्या धोरणांचा विचार करतायत, काही धोरणं मांडतायत, विचार करतायत असंही दिसत नाही. हा माणूस एकदम पंतप्रधान झाल्यावर तरुण मतदार त्याला मतं देतील असं काही दिसत नाही. त्याच्यामुळं हे उगाचच पिल्लू सोडून दिलेलं दिसतंय. लोकांनी चर्चा करावी आणि मतं दुमतं प्रसिद्ध व्हावीत आणि मग शेवटी विचार व्हावा. महासमिती जो काय निर्णय घेईल तो निर्णय घेईल, पण मला नाही वाटत की त्यांच्यामध्ये क्षमता आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी सक्षम नाही असं स्पष्टपणे जयदेव डोळे म्हणतात. एक ब्रेक घ्यायचा आपल्याला, ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. ब्रेकनंतर राहुल गांधींनी त्यांच्या आजच्या मुलाखतीमध्ये वर्तमानपत्रातल्या काय मुद्दे उपस्थित केलेले होते त्याविषयी बोलणार आहोत. त्यापूर्वी प्रश्नावर नजर टाकूया. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत देऊन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे का? बघा लोक काय म्हणतात. 81% लोक म्हणतात की नाही, नरेंद्र मोदींना हे आव्हान नाही आहे. मग नेमकं आव्हान कुणाला आहे याच्याविषयी बोलूया ब्रेकनंतर. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत राहुल गांधींनी दिलेले आहेत खरे, मात्र सगळ्याच पाहुण्यांना असं वाटतं की कदाचित असं होणार नाही, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील. हुसेन भाई, काय होईल 17 तारखेला? तुमची पक्षाची इच्छा, पक्ष नेतृत्वाची इच्छा काय आहे नेमकी? राहुल गांधींना पंतप्रधान करायचं की त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवायच्या आणि त्यानंतर जे काही कौल आपल्याला मिळेल, सत्ता हाती आली तर दुसरा व्यक्ती पंतप्रधानपदी बसवायचा? आजच्या घडीला हे मला काही सांगता येणार नाही, कारण ते परवा जेव्हा 17 तारखेला या संबंधातली मीटिंग होईल, कदाचित CWCमध्ये त्या संबंधामध्ये काही निर्णय होईल, तो 16 तारखेला ती मीटिंग होणार आहे. आजच्या घडीला मी ठामपणे या संबंधामध्ये काही विधान करणार नाही. याचं कारण असं, राहुलजीसुद्धा काय म्हणालेले आहेत, पक्ष नेतृत्व माझ्यावर जी जबाबदारी टाकेल ते मी घेईन एवढं म्हणाले. आणि एक खरं आहे की त्यांच्या भोवती संबंध पक्ष असा उभा राहू शकतो. शेवटी असं आहे, आज मोदींचं नाव आलेलं आहे, आमचे माधवराव मित्र आहेत, ते कबूल करणार नाही, पण मागून त्यांच्याविषयी काय बोललं जातं, मोदींचं नाव, आणि आम्ही त्यावेळेला मोदींना करणार नाही, आम्ही वेगळा माणूस आणणार, अशी सर्रास त्यांच्यामध्ये चर्चा आहे. आणि मोदींच्या नावाला बऱ्याच लोकांचा विरोध होता. RSSने ते दाबून नेलं म्हणून ते आलेलं आहे, किंवा इथल्या बडे जे कॉर्पोरेट सेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की सगळा खर्च आम्ही करू म्हणून ते नाव आलेलं आहे, पण अदरवाईज ते होतीलच याची काय खात्री नाही. शेवटी राहुल गांधीच आहे, त्या वेळच्या परिस्थितीवर ते सगळं अवलंबून असतं. पक्ष एकत्र ठेवणं, ह्याने एका मताने पुढे जाणं. आणि दुसरं लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये एक गोष्ट आहे की सोनिया गांधी म्हणाल्या तर त्याला कुणी विरोध करत नाही. त्यांचं जे शब्द असतो तो शेवटचा माणूससुद्धा मान्य करतो, त्याच्याबद्दलची टीका नसते. आणि राहुल गांधी म्हणाले तर राहुल गांधी कदाचित कदाचित हा शब्द वापरताय, म्हणजे पक्षामध्ये 2 स्तर आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं. आजच्या घडीला सोनिया गांधी ह्या पक्षाच्या नेत्या आहेत, पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत त्या, आणि राहुलजी उपाध्यक्ष आहेत, म्हणून त्यांच्याकडेही काही अधिकार आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला असं सांगतो की आता लहान पक्षाला सुद्धा आपला पंतप्रधान कोण तो जाहीर करावा लागेल. इथे आपल्याकडे हे आहे, मनसे आहे, त्यांनाही सांगावं लागेल आमचा कोण, शिवसेनेला सांगावं लागेल, भाजपने सांगून टाकलेलं आहे, शेकापला पण सांगावं लागेल.
म्हणजे तुम्हाला केजरीवाललाही सांगावं हुसेन भाई लागेल. तुम्हाला नेमकं काय म्हणजे- म्हणायचंय? नाही, नाही, मला राहुल गांधीला पंतप्रधान पदी तुम्हाला बसवायचं नाही असं दिसतंय नाही, नाही, का सगळ्यांनीच पंतप्रधान पदाचे उमेदवार लढवावेत असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस- कशाला पाहिजे तेवढे काँ- देशात पंतप्रधान? नाही, एक बस आहे. काँग्रेस पक्षामध्ये ही भावना गेल्या कित्येक दिवसापासून आहे, कित्येक वर्षापासून, की राहुलजींनी प्रधानमंत्री व्हावं. आणि मलाही असं वाटतं की ते असले तर अधिक चांगलं होईल, कारण त्या घराण्याला एक व्हिजन आहे हा देश बनवण्याची, सगळ्याला घेऊन जाण्याची ताकद आहे. त्या संबंधातली एक जी गांधीजींची जी दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन त्या लोकांनी स्वीकारलेला हे आपल्याला मान्य करावंच लागेल. प्रश्न असा आहे की ही जी चर्चा कोणी छेडली, ज्या पद्धतीनं आधीच ते जाहीर करा आणि त्याचा एक दबाव सगळ्या पक्षांवर आलेला आहे, मग ते छोटे छोटे पक्षही म्हणणार आमचा हा म्हणणार, म्हणजे म्हणावं लागेल ना त्यांना लोकांच्या हा मुद्दा काय पटत नाही, पण हुसेन भाई- उद्या वारेंना सांगावं लागेल, त्यांना लोक विचारणार वारेंना तुमचा पंतप्रधानाचा उमेदवार कोण, हे त्यांना सांगावं लागेल. हा मुद्दा काही पटत नाही. माधव भंडारी ते म्हणाले की नरेंद्र मोदींचं नाव पुढे केलं गेलं, पण ते होतीलच असं नाही. नाही, ते त्यांनाही मान्य आहे. ते सांगतील ना. मी त्यांना एक क्रेडिट देतो की ते राहुल गांधींबद्दलही तसंच म्हणतात की राहुल गांधींचं नाव पुढे केलं म्हणून ते होतीलच असं नाही, आणि पुढे नाही केलं तरी ते झाल्याशिवाय राहतील अशातला भाग नाही. त्यामुळे हुसेन भाई आज खूपच सावध ह्याच्यात आहेत, आणि ठीक आहे त्यांचं सावधपणाची कारणं आता मी काही तिकडे जात नाही. पण आपल्याला एक मी लक्षात आणून देतो की आपण हे जे म्हणता, प्रश्न विचारतात की राहुल गांधींनी दिलं मोदींना आव्हान, हा काय प्रकार आहे? मोदी पंतप्रधान नाही आहेत, मोदी सत्ताधारी नाही आहेत. आता सत्ता काँग्रेसकडे आहे आणि राहुल गांधी सत्ताधारी काँग्रेसचे नेते आहेत. नरेंद्र मोदी जरी भारतीय जनता पार्टीचं आणि आघाडीचं नेतृत्व करत असले तरीही विरोधातली आघाडी आहे, सत्तेत नाहीये. त्यामुळे फार तर तुम्ही असं म्हणा की राहुल गांधी मोदींचं आव्हान स्वीकारायला तयार आहेत म्हणून, पण राहुल गांधीने मोदींना आव्हान दिलं म्हणजे कशासाठी दिलं आव्हान? मोदींकडे काय आहे की ते राहुल गांधी हिरावून घेणार आहेत? मोदी पंतप्रधान झालेत अशी जर आपली समजूत असेल तर मग ठीक आहे, आमची समजूत नाहीये, पण तुमची झालेली दिसते. आणि प्रत्येक जण माधव भंडारी प्रत्येक जण सोयीचा अर्थ काढू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचा अर्थ काढायला हरकत नाही. पंतप्रधान कोण होईल ते बघूया, कारण हे म्हणतात की प्रत्येक पक्षाचा माणूस झाला पाहिजे. सोयीचा अर्थ नाही, सोयीचा अर्थ नाही, हा साधा भाषेचा मुद्दा आहे. चॅलेंजर आणि डिफेंडर. चॅलेंजर कोण असतो? जो ते पद किंवा ते पदक किंवा तो चषक जिंकण्याच्या आकांक्षाने उतरतो तो चॅलेंजर असतो, आणि ज्याच्याकडे तो मुळात असतो तो डिफेंडर असतो. इथे काँग्रेस डिफेंडर आहे आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष, मग अगदी हुसेन भाई सांगतात ते शेका पक्षापासून सगळे हे चॅलेंजर्स आहेत. हुसेन भाईने शरद पवारांचं नाव घेतलं नाही सोयीस्कर, की ज्यांनी अनेकदा जाहीर केलं, पण हुसेन भाई ते टाळतात. ठीक आहे, आता आपण त्या बाजूला नको जाऊया, ते काय काय टाळतात तिकडे आता मी जात नाही. त्यामुळे राहुल गांधी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, हे जे सांगता आहे त्याच्यातून त्याने काय काय स्पष्ट करायचं. आणि दुसरा एक माझा लक्षात आला नाही मुद्दा, की राहुल गांधींना कसल्याही प्रशासनाचा अनुभव नाही आणि तरी ते पंतप्रधान पदाचे उमेदवार कसे होऊ शकतात असा जो प्रश्न पडलाय. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले, राहुल गांधी निदान गेली 10-12 वर्ष खासदार आहेत. राजीव गांधी पंतप्रधान झाले त्या दिवसापर्यंत त्यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पाऊलही टाकलं नव्हतं, कोणीच नव्हते ते. त्यांनी पायलटची नोकरी तरी सोडली होती की नाही हेही बघावं लागेल, तरी ते पंतप्रधान झाले. त्यामुळे प्रशासनाच्या कामाचा अनुभव, संघटनात्मक कामाचा अनुभव, त्यातलं कौशल्य, त्यातलं काहीतरी हे काही काँग्रेसच्या दृष्टीने पंतप्रधान पदाचे निकष नाहीत. ते नेहरू गांधी घराण्याचे वारस आहेत, ते पंतप्रधानाचे उमेदवार आहेत. हा मुद्दा आहे. नेहरू गांधी घराण्याचे वारस आहेत म्हणून ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असा थेटपणे तुम्ही आरोप करताय. सुभाष वारे मगाशी हुसेन भाईंनी तुमच्याही पक्षाचं नाव घेतलं, ते म्हणाले प्रत्येक पक्षाचा उमेदवार असू शकतो पंतप्रधान पदाचा. आणि जसं आता माधव भंडारी म्हणाले प्रशासनाचा अनुभव असेल, संघटनात्मक पातळीचा अनुभव असेल, तर अरविंद केजरीवालांनी काय हरकत नाही आपलं नाव डिक्लेअर करायला. याही शर्यतीत नाव त्यांचं येऊ द्या. नाही, हुसेन भाई फारच मोकळेपणाने बोलतायत आज, पण मोकळेपणाने बोलता बोलताही ते माधवराव म्हणाले तसं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव टाळलंच, हे खरं आहे. आम आदमी पक्ष काही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या बाजूचा नाहीच आहे. मी आधी म्हणालो तसं ही व्यक्तींच्या मधली स्पर्धा असूच नये.
परंतु अगदी व्यक्तींच्या बद्दल बोलायचं जरी म्हणलं तरी हे खरोखरच आहे की काँग्रेस पक्ष का नेहरू गांधी घराण्याच्याच वारसांच्या भोवती फिरत राहतोय. म्हणजे तरुणांनी राजकारणात यावं असं राहुल गांधी आवाहन करतात, परंतु दुसऱ्या बाजूला जे छोट्या छोट्या गरीब घराण्यातले जे तरुण आहेत राजकारणात येण्याचं स्वप्न बघणारे, त्यांनी नेमकी काय भूमिका बजवावी राजकारणात येऊन किंवा काँग्रेस पक्षात येऊन असं त्यांना वाटतंय. मला स्वतःला असं वाटतं की ही जी काही एक परंपरा आहे ही तोडायला हवी. अनेक छोट्या छोट्या गावामध्ये छोट्या छोट्या घरामध्ये तरुणांच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा जाग्या होत आहेत. बहुजन समाजातल्या तरुणांच्या मनात राजकीय आकांक्षा जाग्या होत आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये एक आपला रोल कसा निभावता येईल या पद्धतीचं एक वातावरण सकारात्मक निर्माण व्हायला पाहिजे. हे ह्याच्यात दिसत नाही जर व्यक्तींची चर्चा करायची म्हटली तरी. आणि हे खरंच आहे की केवळ घराण्याच्या आधारावरती अनुभव नसताना ही चर्चा आणि राहुल गांधींच्या भोवतीच का करायची हो. म्हणजे राहुल गांधींचं तर नाव घेऊच आपण, पण महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे पालवे राजकारणात आल्या तेव्हा त्यांना काय अनुभव होता काय. आदित्य ठाकरे राजकारणात कोणत्या भूमिकेवरती आलेले आहेत. निलेश राणे आणि पंकज भुजबळ हे कोणत्या भूमिकेवरती आलेले आहेत. सुप्रियाताई सुळे राजकारणात आल्या तेव्हा त्या काय अनुभव घेऊन आल्या होत्या काय. हे महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी घराणी सांगता येतील आणि ते सगळे पक्ष त्याला हे जबाबदार आहेत. कुठेही अन्य घरांच्या मध्ये आणि अन्य बहुजन समाजाच्या तरुणांना जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हे घराणेशाहीच्या आधारे वारशाच्या आधारे कोणी वडिलांच्या कर्तृत्वावर कोणी काकांच्या कर्तृत्वावर ही जी सगळी एका मुठभर घराण्यांच्या मध्ये सत्ता महाराष्ट्रापुरती तरी आज अक्षरशः कोंडली गेलेली आहे. या सत्तेला बाहेर काढावं लागेल आणि हे सत्ता या अर्थानं नव्हे पण सार्वजनिक जीवनामध्ये एक रोल अदा करणं, भूमिका अदा करणं, समाजाला एका विकासाच्या भूमीकडे घेऊन जाण्यासाठी आपल्या क्षमताला वापरण्याची परवानगी मिळणं ही जबाबदारी मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांच्याकडे कशी हस्तांतरित करता येईल याच्यासाठी सगळ्याच पक्षांनी विचार करावा असं माझं आव्हान आहे. सगळ्याच पक्षांनी याचा साकल्याने विचार करणं गरजेचं असं तुम्ही सुचवताय. मला अजित अभ्यंकरांना विचारायचं की अजित अभ्यंकर जे मुद्दे सगळे राहुल गांधींच्या संदर्भातले एक एक करून समोर येताना दिसत आहेत किंवा इतर सगळ्या पक्षांच्या बाबतीतले समोर येताना दिसत आहेत. जेव्हा आम आदमी पक्षानं जोरदार येऊन निवडणूक दिल्लीतली लढवली त्याच्यातनं सत्ता समीकरणं सगळीकडचेच बदलताना दिसत आहेत. सत्तेतले वारे वाहताना वेगळ्या दिशेने दिसतात आपल्याला. अशा परिस्थितीत राहुल गांधींना ज्या आम आदमी पार्टीच्या नावावर काँग्रेसनं राजकारण केलं त्याची आठवण आत्ता होऊ लागलेली दिसते आपल्याला. कसं झालेलं आहे की काँग्रेसने गेले 9 वर्ष ज्या पद्धतीनं कारभार केलेला आहे त्याच्यामधून भ्रष्टाचार आणि त्याच्या आधी भाजपनं जी काही धोरणं एनडीएच्या सरकारनं जी आखलेली होती त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा धोरणामध्ये इन्स्टिट्यूशनलाइज केला गेलेला आहे आणि त्याला धरूनच हा सगळा पुढचा जो कारभार आहे हा त्या पद्धतीनं झालेला आहे. आम आदमी पार्टीच्या यशामधून असं दिसून आलं की आता लोक संतप्त आहेत, याला पर्याय शोधत आहेत आणि जर पर्याय जरा एक संघटित असा पर्याय जर मिळाला तर या दोन्ही भ्रष्ट अशा ज्या अगदी सिद्ध भ्रष्ट अशा ज्या युत्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये लोक उभे राहू शकतात. हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी आणि त्यांच्या अंतर्गत जी काही चर्चा झाली त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की काळजी करू नका, मी तरी पुढचा नाहीये. एक दिलासा दिला त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पत्रकार परिषद घेऊन. राहुल गांधींना एक ते सगळं एक स्टेज ड्रामा करून पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तो अध्यादेशाचा एक वाभाडे काढायचे. मग महाराष्ट्रामध्ये आदर्श घोटाळाचं पुनर्विचार करा अशा प्रकारची एक बतावणी करायची आणि त्या बतावणीला अनुसरून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी आपण पुनर्विचार केला अशी एक पुन्हा त्याच्यापेक्षाही सुपर बतावणी करायची आणि जे करायचं होतं तोच अहवाल तसाच्या तसा दडपून फेकून द्यायचा कचऱ्याच्या टोपलीत, तेच काम करायचं. हे अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे आणि फक्त एक मात्र नक्की आहे की आम आदमी पार्टीच्या यशामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लोक संतप्त आहेत आणि या धोरणातल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल अधिक संतप्त आहेत. हे लक्षात घेऊन त्यांनी आता काहीतरी ज्याला आपण म्हणतो ना फायर फायटिंग किंवा साल्वेजिंग ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, आग आता लागलेली काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि इकडे भाजपच्या गोटातही फार मोठी हालचाल झालेली आहे. त्यांना असं वाटते की आता आपण पर्याय असल्याचा दावा करतोय हा काही खरा नाही तर तिसरा पर्याय येण्याची शक्यता आहे आणि अननोन नावं येतील की जी जनता पार्टीच्या वेळेला 1977 साली दिसलेली होती. असाच एखादा चमत्कार देशामध्ये घडू शकतो. यामुळे दोघांची धाबी दणाणलेली आहेत आणि म्हणूनही अशा प्रकारची चेहऱ्यांची झुंज आता लावण्याचा
हा प्रकार आता होतोय असं मला वाटतं. चेहऱ्यांची झुंज लावण्याचा प्रकार आता होताना दिसतोय आपल्याला. मला ब्रेक सांगायचं नाही, एक मिनिट हा, बोला, बोला. नाही राजेंद्र, बोला. नाही राजेंद्र, मला एक फक्त मुद्दा सांगायचा राहिला. तुम्ही मगाशी हुसेनभाई म्हणाले की सगळ्याच पक्षांना जाहीर करावं लागेल, तर त्याला बहुतेक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, बहुतेक आवडत नसावं देशामध्ये. त्यांनी त्याचं नाव घ्यायचं विसरले. मी तुम्हाला बोलणार नाव होतो. घ्यायचं विसरले ते. नाही तुमचं नाव मी घेणार होतो. नाही आता ऐका, तुम्ही त्यामुळे आठवण फरक केल्यावर पडत नाही. तुम्ही मला घेता फक्त एक हुसेनभाई. सांगायचंय, आमच्या पक्षाचं वेगळे पण सांगायचंय. हा, नाही आमच्या पक्षाचं वेगळे पण सांगायचंय म्हणून मी बोलतोय. हुसेन दलवाईने घ्यावं म्हणून नाही बोलत. नाही ना, आहे वेगळे. आमच्या पक्षाचं वेगळेपण असं आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार तर सोडा, परंतु पंतप्रधान पदासाठी जर कोणी निमंत्रण जरी घेऊन आलं तरी पंतप्रधान पद घ्यायचं का नाही याचा विचार आमच्या पक्षाची कमिटी करते. ती व्यक्ती करू शकत नाही आणि दुसरी कुठली व्यक्ती करू शकत नाही. हे जरा उल्लेख थोडासा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीचा आणि वेगळेपणाचा होणं आवश्यक आहे. कारण सगळेच पक्ष म्हणता इथं चिखलामध्ये उभं राहायला एक सुद्धा दगड नाही असं होऊ नये म्हणून मी मुद्दाम सांगितलं. बरं, तुम्ही आठवण करून दिली त्याबद्दल. या सगळ्या गोष्टीकडे ब्रेक घ्यायचा. ब्रेकपूर्वी मला जयदेव डोळेंकडे जायचं आहे. डोळे सर, ज्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण करतो आहोत खरी, आज राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये बोलताना 3 आपल्या इतिहासातल्या नेत्यांचे दाखले देताना सांगितले, इतिहासातल्या व्यक्तिमत्वाचे दाखले दिले. एक सम्राट अशोकांचं, औरंगजेबाचं आणि अकबराचं. याची उदाहरणं देऊन राहुल गांधींना काय सांगायचं होतं? देशातल्या कुठल्या राजकारणाचे उदाहरणं त्यांना समोर आणून द्यायची होती? काही कळलं नाही, कारण हा माणूस इतिहास वाचतो आणि अभ्यास करतो, चिंतन करतो असं काही दिसून आलेलं नाहीये. त्याच्यामुळे औरंगजेबाचा उल्लेख कशासाठी केला? आता औरंगजेबानं 27 वर्ष राज्य केलं. हां, त्यानं त्यांचे काही भाऊबंद मारले, सत्तेच्या स्पर्धेतले काही वाटेकरी मारून टाकले वगैरे वगैरे, ठीक आहे. पण औरंगजेबानं जे काही केलं त्याचा आता उल्लेख कोणाला लागू होतो, ती उपमा कोणाला लागू होते हे काही मला माहिती नाही. आणि अशोक आणि अकबराचा तर जमाना एवढा जुना आहे की त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. ते फक्त इतिहासातले दाखले आहेत. औरंगजेब निदान 400-500 वर्षांपूर्वी होऊन गेल्यामुळं त्यानं जे काय करून ठेवलं ते करून ठेवलं. पण हा संदर्भ कोणासाठी होता हे संदिग्ध आहे. एकंदरच भास्कर दैनिकाबद्दल विषयी पत्रकारांकडे बोलताना राहुल गांधीनं बरीच संदिग्ध विधानं केलेली आहेत. या माणसाला कोडेड लँग्वेज बोलण्याची काय सवय जडली मला कळत नाही. काँग्रेस अधिवेशनामध्ये तो थेट बोलतो आणि इथे रहस्यपूर्ण अर्थाचे अनेक अर्थ काढावेत अशा पद्धतीनं बोलतो. तर त्यानं आता भाषाही सुधारायला पाहिजे, स्पष्टपणे सांगायला पाहिजे. तर आजच्या तरुणांना स्पष्ट बोललेलं आवडतं, थेट बोललेलं आवडतं. तेव्हा उगीच अशी ऐतिहासिक प्रतिमांची उदाहरणं देऊन, ऐतिहासिक उपमा देऊन काही साधेल असं मला वाटत नाही. ऐतिहासिक प्रतिमा उभं करून काही साध्य होणार नाही, तितकंच खरं. ब्रेक घ्यायचा. ब्रेकनंतर हुसेनभाई तुम्हाला उत्तर द्यायला मी देणार आहे. ब्रेकची वेळ झाली आहे. फार उत्तर नाहीच आहे याला. डोळ्यांना मी फक्त सांगू इच्छितो, कदाचित त्यांचं इतिहासाचं ज्ञान फारच कमी असेल, त्याच्यात मी भर घालू इच्छितो. औरंगजेबाचं उदाहरण अशासाठी दिलं की औरंगजेबाने सर्व समाजाला घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला नाही. शिवाजी महाराजांनी औरंगजेबांना एक पत्र लिहिलेलं आहे की ज्या जिझिया कर तुम्ही आणला तो अतिशय चुकीचा आहे. सर्व समाजाला घेऊन तुम्ही काम करा, तुमच्या दादांसारखं काम करा. ज्या इस्लामच्या नावाने तुम्ही बोलतात तिथे रब्बुल आलमीनची कल्पना आहे, म्हणजे अल्लाह हा सगळा विश्वाचा आहे, ते तुम्ही विसरता. आणि रानडे असं म्हणालेले आहेत की या महाराष्ट्रातली मराठ्यांची जी सत्ता येत होती ती सत्ता संपवण्याचं काम एक जातीय पेशवाई आली, त्याच्यामधून ती सत्ता गेली असं रानडेने म्हटलं आहे. आणि माझं पुढे त्याच्यात भर असा आहे की मोगलांची सत्ता ही औरंगजेब 27 वर्ष करू दे, पण इथे औरंगाबादला तुमच्याकडेच बसले आणि त्याच्यातून त्यांची सत्ता गेली. हे त्यांना सांगायचं आहे. अशा रीतीने चालत नाही. सगळ्यांना घेऊन राजकारण करायला पाहिजे. हा देश 18 पगड आहे. या देशाला उभे आडवे छेद गेलेले आहेत. त्या सगळ्या देशाला एकत्र ठेवायचं असेल तर तो तितका गांधींसारखा विचार हा विशाल असायला पाहिजे. एवढंच त्यांना सांगायचं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची संकल्पना राहुल गांधी मांडतात. ब्रेक घ्यायचा. मला ब्रेकनंतर चर्चा सुरू ठेवायची आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत देऊन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलंय का? बघा पडद्यावर. 84% लोक म्हणतात की नाही, नरेंद्र मोदींना हे आव्हान नाही. किमान आता हे आव्हान कुणाला आहे याचा अर्थ प्रत्येकाने वेगवेगळा काढावा. ब्रेक नंतर काय नेमकं पुढे देशाचं होईल अशा नेतृत्व आव्हानामुळं हे आपण बोलणार आहोत.
नरेंद्र मोदींच्या या निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या आता पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत हे सगळे मुद्दे समोर येत असताना व्यक्ती केंद्रित राजकारणावरती देशाची सत्ता चालणार नाही, किंबहुना ही अध्यक्षीय पद्धती आपली नाही, अशा सगळ्याच पाहुण्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं. मला या चर्चेत सुरुवातीला सुभाष वारे तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. शेवटचा सेगमेंट आहे. काय करायला हवं देशांनी? अध्यक्षीय पद्धती आपल्याला स्वीकारायची नाही, लोकशाही पद्धतीने आपण जाणारे आहोत. मग पंतप्रधान पदाचे उमेदवार आधी जाहीर करून निवडणुका लढवण्यापेक्षा ध्येय धोरणावरती निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. हो, म्हणजे मी अगदी सुरुवातीलाच म्हणालो की सर्व राजकीय पक्षांनी आपली ध्येय धोरणं आणि कार्यक्रम यांच्या आधारेच निवडणुका लढवल्या पाहिजेत. यांच्या आधारेच जनतेला निवड करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्या मतदारसंघामध्ये उमेदवाराचं कर्तृत्व आणि चारित्र्य हा मुद्दा राहील, परंतु राष्ट्रीय पातळीवरती त्या पक्षाची ध्येय धोरणं आणि कार्यक्रम याच्या आधारे जर निवड करण्याची संधी मिळाली, ती वैचारिक घुसळण जर होऊ शकली, त्याच्यावरती अगदी नेमक्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे की कुठल्या मुद्द्यावरती कोण पक्ष कोणत्या बाजूने कोण विरोधामध्ये आहे. आणि हे व्यक्ती केंद्रित अशा पद्धतीचं टाळलं तरच निवडणुका हा सुद्धा एका अर्थानं भावी राजकारणाच्या दिशेचं एक वैचारिक मोठी घुसळणीचं एक साधन ठरू शकतो. ते आपण वापरलं पाहिजे असं मी मानतो. व्यक्ती केंद्रित केल्याचा फार मोठा धोकाच असा आहे की याच्यामध्ये मुद्दे हरवणार आणि आधी म्हणाल तसं अध्यक्षीय लोकशाहीकडे ही चर्चा काही या देशातले हितसंबंधी गट नेऊ शकतात, ती जायला नाही पाहिजे. ती भीती तुम्हाला वाटते? मला अजित अभ्यंकर तुमच्याकडेच यायचं आहे की ही अध्यक्षीय पद्धतीची जी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये येताना दिसते आहे, का असं होतंय? भारतामध्ये लोकशाही पद्धतीने वावरणारा भारत हा इतका खंडप्राय मोठा देश असताना आपण अध्यक्षीय लोकशाहीच्या दृष्टीने काय चर्चा करायची आपल्याला वेळ येते? मला याचं मुख्य कारण असं वाटतंय की खंडप्राय किंवा मोठ्या देशामध्ये जर तुम्हाला पैशाच्या जोरावरती किंवा कॅम्पेन किंवा प्रचाराचा प्रभाव भपका याच्यावरती निवडणुका जिंकायच्या असतील, की जे अमेरिकन लोकशाहीचे अत्यंत प्रमुख वैशिष्ट्य आहे. बरेच लोक बोलत नाहीत, हा विषय नाही आपला बोलण्याचा, परंतु पुन्हा पुन्हा अध्यक्षीय पद्धतीत येते म्हणून मी सांगतो. अमेरिकेमधल्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टी शिवाय तिसऱ्या पक्षाने उमेदवार देणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. अशा प्रकारची भयंकर तिथली सगळे निवडणुकीविषयक जे कायदे आहेत ते इतके विचित्र आहेत. आता तो बोलायचा तपशील नाही, बरोबर, परंतु मुद्दा इथं असा आहे की तिथे निवडणुका या पूर्णपणे व्यक्ती केंद्री कॅम्पेन सारख्या एखादी बिझनेस कॅम्पेन सारख्या लढवल्या जातात, चालवल्या जातात. तशाच प्रकारची जर पद्धत इथं आणली तर ते या अशा ज्याला पैशावरती चालणारे जे पक्ष आहेत त्यांना सोपं आहे. यासाठी माझ्या मते ही वाटचाल आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. काय करावं असं जर तुम्ही प्रश्न विचारलाय, आमच्या पक्षाचं असं मत आहे की निवडणूक पद्धतीमध्ये मूलभूत सुधारणा होण्याची गरज आहे. आणि त्याच्यामधली एक महत्त्वाची सुधारणा अशी असली पाहिजे की या आपल्या पार्लमेंटच्या काही जागा या पक्षांना दिलेल्या मतदानामधून निवडल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी अग्रक्रमाने उमेदवार हे दिले गेले पाहिजेत. की पक्षाने जायचं की 10 आमचे निवडून आले तर अ ब क ड ई अशा क्रमाने आमची एवढ्या जागा आम्हाला इतके टक्के मिळाले तर आमचे 10 असतील तर अ ब क ड ई हे आमचे उमेदवार असतील, या क्रमाने जातील. आणि मग लोक पक्षाच्या कार्यक्रमाला मतदान करतील आणि मग ते जाहीर केलेली जी नाव असेल त्यातला त्या पद्धतीने उमेदवार जाईल. असे सुद्धा एक सेक्शन हा अशा पद्धतीने सुद्धा निवडला जावा अशी आमची भूमिका आहे. असं केलं तर कुठेतरी त्या कार्यक्रमाला पक्षाला पक्ष पद्धतीला महत्व येईल. अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे पक्ष पद्धती ही शून्य महत्वाची आहे तसं इथं होता कामाने असं तुम्ही सुचवताय. तसं इथं होता कामाने असं तुम्ही स्पष्टपणे सुचवताय. मला वेळ थोडक्यात मला हुसेन दलवाई आणि माधव भंडारी नंतर डोळ्यांकडे जायचं आहे. थोडक्यात तुम्ही सांगा राजकारणापलीकडे जाऊन आपण काय करायला पाहिजे? असं होईल असं मला वाटत नाही. त्यांना जी भीती आहे की पक्ष इथे अमेरिकन स्टाईलची लोकशाही आणण्याचा कुणीही प्रयत्न केला तरी तो तसा येईल असं मला मुळीच वाटत नाही. याचं कारण असं की आपल्याकडे विभागवार काही भावभावना आहेत, ॲस्पिरेशन्स आहेत, त्यानंतर भाषेच्या आहेत, जातीच्या आहेत, धर्माच्या आहेत. ह्या सगळ्यांना वाव देणारे पक्ष जे असतील ते राहणार. म्हणजे काहीतरी भाजप आणि काँग्रेस असंच काहीतरी इथे सत्तेचं वाटप होईल असं समजण्याचं मुळीच कारण नाही. मला ती स्वतःला भीती वाटत नाही. प्रश्न एक असा आहे की पक्षाने दिलेले म्हणजे पक्षाला काय किती मतं पडतात त्याच्या अनुषंगानं सुद्धा काही रिप्रेझेंटेशन द्यावं. तसं मला वाटतं ह्याच्यामध्ये फ्रान्समध्ये आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना ते सोयीचं आहे CPMला.
कारण त्यांच्याकडे त्या तऱ्हेचं पक्षाची एक हुकुमशाही चालते. म्हणजे त्यांचे जे नेते म्हणतील ते ज्योती बसूंनाही मान्य करावं लागलं. पण त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात ब्युरोक्रेसी वाढेल पक्षाची आणि जनतेला काही आधारच असणार नाही. त्यामुळे ते धोके जास्त अधिक जनतेला वाढतील असं तुम्हाला वाटतं? माझा वेळ असं वाटतं की आपली संसदीय लोकशाही ही सगळ्यात चांगली आहे आणि तीच राहिली पाहिजे आणि टिकली पाहिजे. ती चालवायची असेल तर आता असलेल्या संस्था आहेत त्या संस्था अधिक चांगल्या मजबूत करणं आणि अधिक निर्माण करणं ही गरज आहे. माधव भंडारी, मला शेवटी तुमच्याकडे यायचं आहे, काय करायला हवं अगदी थोडक्यात सांगा. राजकारण बाजूला ठेवूया, मात्र संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून काय करायला हवं? मुळात संसदीय लोकशाहीला कोणी आव्हान दिलेलं नाही. संसदीय लोकशाही आपण बदलू असंही कोणी म्हटलेलं नाही. उलट जनता पार्टीचं राज्य जे काही 15-20 महिन्यांसाठी आलं त्याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्त्या आमच्या सर्व त्यावेळच्या नेतृत्वाने केल्या त्याच्यातून संसदीय लोकशाहीला येऊ शकणारे सगळे धोके हे आपण दूर ठेवलेले आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाहीचा ढाचा बदलेल आणि काहीतरी वेगळं इथे निर्माण केलं जाईल हे अपप्रचाराचा उत्तम नमुना आहे, दुसरं काही नाही. त्यामुळे मला त्या चर्चेबद्दल काही फार वाटत नाही. एक मात्र मी मान्य करतो की आपल्या सध्याच्या रचनेमध्ये सध्याच्या निवडणूक पद्धतीमध्ये अनेक सुधारणांची आवश्यकता आहे आणि ह्या सुधारणांची चर्चा झाली पाहिजे, ते मुद्दे समोर आले पाहिजेत. त्या मुद्द्यांमध्ये लोकांची मतं सामावून घेण्याची एक काहीतरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल आणि 60-65 वर्ष ही संसदीय लोकशाही राबवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही दोष निर्माण झाले, त्रुटी निर्माण झाल्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत, नव्या गोष्टी त्यात आणल्या पाहिजेत आणि ही पद्धत अधिक चांगली कशी होईल ह्याच्यासाठी जे करावं लागेल त्यासाठी म्हणून संघर्ष करायला हवा. सगळ्यांना धरून एकत्रित मिळून हा संघर्ष करायला हवा असं तुम्ही सुचवताय. शेवटी आपला प्रश्न बघूया. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे संकेत देऊन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे का? बघा पडद्यावर. अजूनही 85% लोक म्हणतात की नाही, हे आव्हान नाही आहे. मग व्यक्तिकेंद्रित राजकारणापासून आपण दूर गेलं पाहिजे आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण सोडून नवी संसदीय प्रणालीमध्ये जसे सगळेच पाहुणे सुचवत आहेत ज्या त्रुटी आहेत, दोष आहेत ते दूर करून नव्याचे समावेश करून नवी लोकशाहीची तगडी आव्हानं आपल्या समोरची जी आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनीच करायला हवा. इथंच थांबू. फक्त IBN बघू.